दैनंदिन 1 ते 1.5 कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एस.टीला नवसंजीवनी देण्याकरिता शासनानं मोठा निर्णय घेतलाय. बसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल 8,300 नवीन बस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एस.टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय. बस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढेल तर उत्पन्न आपोआपच वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. कोरोनापूर्वी एसटीकडे 18 ते 19 हजार बसेस होत्या. दररोज सुमारे 66 लाख प्रवासी एसटीनं प्रवास करत होते. मात्र कोरोना काळ आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या 4 ते 5 वर्षात बस खरेदीही रखडली. परिणामी 2024 अखेर बसची संख्या घटून सुमारे 12,600 वर आली. दरम्यान राज्य शासनानं महिलांना तिकिटात 50% सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्यानं प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढलाय. सध्या दररोज सुमारे 50 लाख प्रवासी एसटीनं प्रवास करतात. मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षात 20 ते 25 हजार बस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यास राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली आहे. सध्या एसटीचा दैनंदिन खर्च 34 ते 35 हजार कोटी आहे, तर उत्पन्न सुमारे 33 कोटी आहे. म्हणजेच रोजची तूट 1 ते 1.5 कोटींच्या घरात आहे. एसटी हा नफा कमावणारा उद्योग नाही, ती राज्यातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र किमान तोटा टाळण्यासाठी खर्च उत्पन्नाचा समतोल साधणं आवश्यक आहे. नवीन बस आल्यावर उत्पन्न निश्चित वाढेल आणि एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल, असंही मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.